आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांची रिकव्हरी अधिक आहे, पण कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार कमी रिकव्हरी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत। साखर मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण कारखानदार खूप हुशार आहेत। ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर येत असते त्या ठिकाणी उडी मारतात। कारखानदार हे लुटारू आहेत, शेतकऱ्याची फसवणूक करीत मोठे होत आहेत, पण सरकार लुटारूंना साथ देत आहे। मग सरकार शेतकऱ्यांच्या मागे का उभे नाही, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। बोरगाव येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रगतशील अण्णासाहेब पवार होते। प्रास्ताविक राजू किचडे यांनी करून मुळात आपली शेती परवडणारी नाही, मग आमच्याच ताटातील तुम्ही काढून का घेता, असा सवाल किचडे यांनी केला। कर्नाटक रयत संघाचे अध्यक्ष गणेश इळीगार यांनी कर्नाटक राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे। ऊसाला योग्य भाव व FRP प्रमाणे दर देऊ असे सांगून खोटी आश्वासने दिली आहेत। यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत सर्वांनी उपस्थित राहून यशस्वी करावे असे आवाहन केले। यावेळी राजू खिचडे, तात्यासाहेब केस्ते, बंटी पाटील, शीतल सोबाने, अभिजित बिरनाळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील, परमपूज्य दरीखान आजा, तात्यासाहेब बसवनावर, रमेश मालगावे, रावसाहेब आलासे, पुरंदर पाटील, राजाराम देसाई, पंकज तिप्पण्णावर, विजापूरचे मोतीचंद चव्हाण, तात्यासाहेब केस्ते, रमेश पाटील, अजित रोड, नैनेश पाटील, आदिनाथ जंगटे, अभय पाटील, सुभाष चौगले, शिशिर सातपुते, अमित माळी, बाबू इचलकरंजे, भरत हवले, पिंटू चौगले, संदीप चिपरे, अक्षय पवार, अभिनंदन फिरगणावर, पोपट पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी व रयत संघाचे पदाधिकारी, शेतकरी व शहरवासीय उपस्थित होते। SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। 2 वाजेपर्यंत मोठ्या संख्येनं या माझी एवढीच विनंती आहे। आणि कर्नाटकातले कारखाने आता जे लुटा लागले, काटामारीचा एक उदाहरण आहे का, सर्रास काटामारी जोरात चालू आहे की नाही। खेपला 2 ते 2.5 टन एवढा काटा मारायचं काम चालू आहे। आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परवा म्हटलं, काटा कोण कोण मारतंय हे मला माहिती आहे, कारखाना कोण कोण मारतंय हे माहित आहे, तर मग तुमच्या तोंडाला कुलूप का? कारवाई करायला पाहिजे का नको? या देवेंद्र फडणवीसांना मी 10 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं काटा मारला जातोय हे पुराव्यानिशी नेऊन दिलेलं होतं, पण त्यामुळे काय झालं, काटा मारणाऱ्या सगळ्या लोकांना भाजपमध्ये घेऊन टाकलं दिले, डुकीला ताप नको म्हणते। तर काटा मारणार तिकडे गेल्यावर आम्हाला कशाला विचारतात, कशाला घाबरतात ती, सरकार त्यांच्या पाठीमध्ये। हे असे काटा मारणारे आता तुमच्याही कानावर आला असेल, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते वापरून आता ऊसाचं एकरी उत्पादन वाढवायचं, कृत्रिम बुद्धिमत्ता कॉम्प्युटरचा वापर करायचा आणि ऊसाला एकरी 100 टनाचं उत्पादन घ्यायचं, 125 टनाचं उत्पादन घ्यायचं, असं आता सगळे कारखानदार भाषण करायला, तुमच्याकडे करायला नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे करायला चालू आहे काय? आठवलं का? ऊस कमी पडायला लागला, ऊस कमी पडायला लागलाय म्हणून तुमच्यासाठी नव्हे, त्यांना ऊस कमी पडायला लागलाय, 3 महिने सुद्धा कारखाने चालणार आहेत म्हणून काय म्हणतात, याय आणायचं आणि आपण आधुनिक पद्धतीनं शेती करायची। मग त्या AIचा वापर करून काटामारी आणि रिकव्हरी चोरी पण थांबवा ना, ते तंत्रज्ञान आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन एका सॉफ्टवेअर कंपनीने माझ्याकडे आणून केलेलं आहे। त्यांनी 5-6 वर्ष साखर उद्योगामध्ये रिसर्च करून हे सिद्ध केलेलं आहे। सॅटेलाइट द्वारे जर का वरनं फोटो घेतला आणि एका तुमच्या ऊसाच्या फळाचा, तर ऊसाची जाडी, ऊसाची उंची आणि ऊसाच्या संख्या रोपांची, त्याच्या आधारानं एका एकरामध्ये किती किंवा तुमच्या ऊसाच्या फळामध्ये किती टन ऊस निघणार हे ते तंतोतंत सांगताय। एवढंच नव्हे तर त्याची रिकव्हरी किती लागणार हे सुद्धा तंतोतंत सांगताय आणि त्यांनी तसे प्रयोग केलेत, माझ्याकडे सगळे ते तक्ते आहेत। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।